महाविकास आघाडीला झटका बसू शकतो, प्रकाश आंबेडकर एकदम स्पष्ट बोलले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर येत्या 1-2 दिवसात अंतिम शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना आहे. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीची ताकदसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वंचितमध्ये स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नसली तर समोरचा उमेदवार पाडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जातील असं दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांना हजेरी लावली, पण नेहमीच त्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे ते मनापासून महाविकास आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. आता प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गट आणि पवार गटाला एक प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आता एकला चलोरेचा मार्ग स्वीकारला आहे असं दिसू लागले. भाजपासोबत जाणार नाही हे लिहून का देत नाही असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि पवार गटाला केला आहे. भाजपासोबत आधी गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. काँग्रेस, पवार आणि ठाकरे गटात 15 जागांचा तिढा आहे. मी इथे कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही. ज्यांनी भाजपासोबत सरकार स्थापना केलेली आहे त्यांनी आम्हाला धुतल्या तांदळासारखे आहोत असं सांगू नये. यापुढे भाजपासोबत जाणार नाही हे आम्हाला नाही. जो मतदार नव्याने जोडला जाणार आहे त्यांना सांगा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.